कारण इथे फ्री नाही आहे, पैसे फ्री आहे. मला सांगा, इथे तुमचा वेळ आणि श्वास दोन्ही गुंतलेले आहे. काय गुंतले आहे? वेळ आणि श्वास. मला सांगा, आता तुम्हाला मी म्हटलं मगाशी 2 वाजता मी क्लास घेणार होते, पण माझं बाहेर जाणं झालं, त्यामुळे मी 2चं टाइम 4ला केलं. पण आता ह्या क्षणाला तुम्ही तुमचा वेळ इन्व्हेस्ट करत आहात ना, वेळ इन्व्हेस्ट करत आहात, म्हणजेच काय झालं, हा क्लास जरी पैशाने फ्री असला पण हा फ्री नाही आहे. इथे आपला वेळ आणि एक श्वास घ्या, श्वास घ्या, परत सोडा, परत एक श्वास घ्या, परत सोडा. हे घेतलेले आणि सोडलेले श्वास परत करा. करू शकता? नाही ना? म्हणजेच काय, जितका आपण वेळ इथे इन्व्हेस्ट केला तितकाच आपण श्वास इन्व्हेस्ट केला. मग तुम्हाला आवडेल का हा श्वास मी 10 दिवस घेणार आहे. 10 दिवस म्हणजे कितीतरी हजार श्वास झाले. तितके श्वास तुम्ही गुंतवासाठी तयार आहात का? येस, गुंतवासाठी तयार आहात? मला बोललेलं पाहिजे बा, कारण की मी एकटी हे नाही बोलू शकत. मला तुमच्यासोबत बोलतं करायला पाहिजे. हा, चालेल? हा, येस. मग मला सांगा, हा श्वास जेव्हा गुंतवतो, वेळ जेव्हा गुंतवतो, आता मला सांगा, मी पण माझा वेळ तुमच्यामध्ये गुंतवत आहे. का बरं? की मला वाटते माझ्यामध्ये चेंज झाला आणि आपलं सकाळलाच ठरलं होतं, शासन आपलं काम करतंय. आपल्याला लोकांच्या घरात जाऊन जाऊन सांगायचं आहे की आपण रेखीने स्वस्थ होतो, हेल्दी होतो, मानसिक, शारीरिक, आर्थिक रिलेशनशिपमध्ये सर्वच बाबींना आपण स्वस्थ होत असतो. मग मला सांगा, हे आपण पेरणी लोकांच्या घरात केली, चांगली आहे का वाईट आहे? चांगलीच आहे ना. आणि मला सांगा, आपण जेव्हा मैत्रिणीसोबत गप्पा-टप्पा करतो, आपण फक्त इतरांच्या गोष्टी करतो. पण तुम्ही बघा, ह्या 1 तासामध्ये तुमचं ब्रेन फक्त मी ज्या गोष्टी सांगते त्याच गोष्टीकडे कन्व्हर्ट होतं, ना इतर गोष्टीकडे. का बरं? कारण की हा जो आहे क्लास फक्त आणि फक्त नॉलेज नाही देत. इथे देते नॉलेज, एक्सपिरियन्स आणि तुम्हाला तुमच्या जीवनात नेमकं काय हवं आहे त्याचं गोल, क्लिअरिटी देते आपल्या जीवनाप्रती. मग ही क्लिअरिटी तुम्हाला 10 दिवसामध्ये 10,000 पटीने समोर नेण्याचं काम करते. आणि हेच काम मी म्हणजे मागल्या उन्हाळ्यापासून मी सुरू केलं होतं, की त्यामध्ये विविध घेतलं होतं, फ्रीज घेतलं होतं. ते सतत सुरू आहे. मला वाटते की माझ्या जीवनामध्ये बदल झाला, माझ्या शरीरामध्ये बदल झाला, तोच बदल माझ्या मैत्रिणीमध्ये व्हावा, हीच इच्छा. आणि ईश्वर साक्षी आहे. ईश्वराच्या साक्षीने, एंजेलच्या साक्षीने आज हा क्लास मी फक्त एक रेखीचं माध्यम म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवली, पण पोहोचवणारा हा आहे बसलेला. हा पोहोचवतो. हं? त्याच्या मर्जीशिवाय एक पान सुद्धा हलत नाही. आणि याच्या संदर्भात एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे. ऐकायला आवडेल का तुम्हाला स्टोरी? येस. स्टोरी अशी आहे, समोर बघा, महाभारताचं युद्ध. आणि त्या महाभारताच्या 18 दिवस युद्धामध्ये कृष्ण त्या दिवशी पाहणी करण्यासाठी आले होते त्या जागेची. ती जागा कशी आहे, ओबडधोबड आहे, कशी आहे, काय आहे. कृष्णाने त्याचा सर्वे केला की जागा कशी आहे, मला माझं रथ कुठे असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, हा कृष्णाने सर्वे केला. त्या सर्वे करत असताना एक चिमणी त्यांच्याकडे धावत आली. चिमणी त्यांच्याकडे धावत आली आणि म्हणाले, त्या चिमणीने कृष्णाला म्हणाला की हे कृष्णा, हे वासुदेवा, तू तर जगाचा कारणधार आहे, तू सगळंच करू शकतो, मग तू माझ्यावर अन्याय का बरं केला? कृष्णाला कळलं नाही, मी तुझ्यावर कुठला अन्याय केला बा? मग तिने म्हटलं, हे कृष्णा, आता इथे युद्ध होणार, त्या झाडावर माझं माझं घरटं होतं, त्या घरट्यामध्ये माझे छोटे छोटे 2 पिल्लू होते आणि तुमच्या त्या युद्धामुळे ते झाड तोडण्यात आलं, हत्तीने ते पाळण्यात आलं. आता माझ्या घरट्याचं काय होणार? कृष्ण म्हणाला, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? ती म्हणाली, हो, विश्वास आहे. मग अर्जुनाकडला त्यांनी तीर घेतला. अर्जुनाकडनं कृष्णाने तीर घेतला, धनुष्यबाण घेतला आणि धनुष्यबाण
मारला आणि तो याच्या गळ्याचा जो हत्ती होता, हत्तीच्या गळ्यामध्ये जी घंटा होती, त्या घंट्याला त्याने कृष्णाने बाण मारला. अर्जुन हसला. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तुला साधं बाण मारता नाही, मला सांगितलं असतं तर आता मी हत्तीला मारलं असतं. कृष्णाने कधीच युद्ध केलं नाही, फक्त कृष्णाने स्माईल केली आणि म्हटलं, काम हो गया. आणि मग त्या हत्याच्या गळ्यातली घंटा, जिथे तिचं घरटं पडलं होतं चिमणीचं, त्या घरट्यावरती ते अलगद राहिलं. 18 दिवस युद्ध चाललं. 18 दिवसाच्या युद्धानंतर जेव्हा साफसफाई करण्यात आली, घंटा उचलण्यात आली, त्या घंटेच्या आतमध्ये ती छोटी छोटी पिल्लं आणि तिची आई हे होती. मग मला सांगा, की आपण ज्या रात्री झोपतो, आपल्यावर विश्वास असतो का? हा असतो ना मागे बसलेला, हा सारं करतो. हं? म्हणून म्हटलं आहे, कर्मण्येवाधिकारसी मा फलेषु कदाचन. तुम्ही कर्म करत राहा, फक्त आणि फक्त कर्म. तो कर्म तुमचं आजचं केलेलं का तुमचं उद्याचं भविष्य ठरणार आहे. उद्याचं भवितव्य तुमचं पुढचं भवितव्य ठरणार आहे. पास्ट मध्ये केलेल्या चुका, समजा त्या चिमणीने अर्जुनाला कृष्णाकडे गेली नसती तर कदाचित होऊ शकते त्या दिवशी तिची पिल्लं ती मारल्या गेली असती. पण तिने त्या कृष्णावर विश्वास ठेवला की नाही, आहे ना कृष्ण. मग जेव्हा आपण झोपेतून उठतो, मैत्रिणींनो तुम्हाला विनंती करते, रोज सकाळला उठल्यानंतर आधी ईश्वराला स्मरण करा. ज्या कुठल्या ईश्वराला तुम्ही मानता त्या ईश्वराला स्मरण करा. मी म्हणते मी कृष्णाला मानते, तो माझा मित्र आहे, माझा सखा आहे, माझं वडील आहे, तो सगळंच आहे माझं. तो सगळंच आहे, मी त्याच्यासोबत भांडते, सगळं सगळं करते. मी तुम्हाला म्हणते, तुम्ही स्वामींना म्हणत असेल, कोणालाही म्हणत असेल, त्यांना म्हणा फक्त की आजचा दिवस तुम्हाला दाखवला त्याकरता धन्यवाद. बाजूला माझा नवरा आहे, माझी मुलं आहे, त्याकरता धन्यवाद. बघा, तुमच्या घरामध्ये औषधीचं प्रमाण टोटली कमी होणार. कोणाला आवडेल आपल्या घरचं औषधीचं टोटली प्रमाण कमी करण्यासाठी? आवडेल? येस, आवडेल ना. मग मला सांगा, इथं जे पेराल तेच तुमच्यासोबत घडणार. मग मी म्हणते, माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा आदर्श असेल कास्तकार, शेतकरी. का बरं शेतकरी? तो जेव्हा धान पेरतो तेव्हा तो फक्त एकच बी टाकतो का? तो आपल्या सोबत एक पोतं घेऊन जातो, पोत्यातलं एक बी नाही टाकत, अख्खं पोतं त्या शेतामध्ये तो ओतत नाही, तो तो टाकून देतो, असं टाकतो, हाताने टाकतो तो. आणि त्या प्रत्येक धानाच्या याच्यामध्ये बी असते का? नसते बी. कुठल्या याच्यात फुल असतात, कुठल्या याच्यात बी असते, पण त्याला शाश्वती असते, इथून धानच उगवणार. आजूबाजूला जेव्हा तो कचरा धान उगवतो त्याच्यासोबत काय उगवतं? आज कचरा होतो. मग कचऱ्याला काय करतो? मारतो. कचऱ्याला मारतो. मग आपल्या बाजूला आजूबाजूला कचरा होतो, म्हणजेच काय होतं, की आपल्या डोक्यामध्ये सतत नकारात्मक विचार येतात. सतत नकार. ह्या बाईनं असं केलं होतं, त्या मैत्रिणी तसं केलं होतं, तिने तसं केलं होतं, त्या नातेवाईकांनी तसं केलं. विनाकारांच्या चर्चा आपल्या इथं भरलेल्या असतात. मग याला साफ करण्याचं काम कोणतं आहे? त्यांनी तर कास्तकाराने काय केलं, औषधीची फवारणी केली. मग आपल्या माइंडला, आपल्या ब्रेनला कसली फवारणीची गरज आहे? तर फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह थिंकिंगची गरज आहे. जो माणूस पॉझिटिव्ह मी म्हणत नाही की दिवसभर तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग मध्येच राहा, पण 10 नकारात्मक विचार येत असेल ना, तर मग तुम्ही त्याच्यावर फक्त चांगले संस्कार टाका. 5 चांगले पॉझिटिव्ह विचार येणार, 5 निगेटिव्ह आले तरी 5 चांगले येणार. काही दिवसानंतर 6 चांगले येणार, 4 वाईट येणार. बघा तुमच्यामध्ये बदल होणार का नाही. आणि आजपासून ज्या नवीन आहे त्यांना स्वतःची सेल्फी काढायची आहे. का बरं सेल्फी? सेल्फी याकरता कारण की आपल्या 10 दिवसानंतर तुम्ही स्वतःचा चेहरा बघणार, की मी काय होते आणि काय झाली. कुठलं परिवर्तन असणार आहे? इंटर आणि आपलं आउटर लेवलचं. आउटर लेवल बदलणार, इंटर लेवल बदलणार. मग हे आउटर आणि इनर लेवलचा जेव्हा बदल होतो तेव्हा तुमच्या घरचे व्यक्ती म्हणतात, असं तू काय खाल्लं, असं तू काय केलं की तू चेंज झाली. बघा तुम्ही काही दिवसानंतर तुमच्याच मैत्रिणी तुम्हाला म्हणणार, ए आता तू थोडीशी वेगळी झाली, हा तू थोडस तुझ्यामध्ये काहीतरी बदल झाला. काय बदल झाला माहिती नाही, पण तुझ्यामध्ये बदल झाला. ह्या तुमच्या मैत्रिणी तुम्हाला म्हणणार आहे.
आता तुम्हाला स्टोरी समजली? मी जे कृष्णाची स्टोरी सांगितली होतं. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे? मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे? स्टोरीचा ओके. अजून दुसरं? ठीक आहे. डोक्यात बिलकुल बरोबर. हा, अजून? हा. हा. आणि समजा निगेटिव्ह विचार आला तर काय सांगितलं? आपला जन्म नाभीपासून झाला आहे. मग तिथूनच कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आपल्या नाभीपासूनच हे दोन हात घ्यायचे आहे, दोन हात कैचीच्या स्वरूपात करायचे आहे. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. एखादी व्यक्ती तुमच्या घरी आली आणि तुमच्या घरात फक्त ती निगेटिव्ह एनर्जी फेकत असेल, हे असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे. तुम्ही बघाल, आता मी बाहेर जाऊन आली, मला ते बाहेर गेल्यानंतर काय होते की आजूबाजूचा ज्यांच्या ओव्हरऑल निगेटिव्ह असला ना, त्याच्यामुळे मला स्वतःला त्रास असतो. तुम्ही आता रेखी साधक आहात. तुम्ही बघा, तुम्ही जेव्हा बाहेर ना, निगेटिव्ह त्याच मैत्रिणी येणार, तेच फ्रेंड सर्कल असणार, पण तुम्ही जेव्हा बाहेर जाणार ना, तुम्हाला नकोच वाटणार की नको यार, मी माझा क्लास करते, मी माझ्या घरी बसते. कारण काय होतं, त्यांचा ओरा आपल्या ओऱ्याला टच होत असते आणि आपल्या ओरा पॉझिटिव्ह झाल्यानंतर आपल्या ओऱ्यातली एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. आपल्या ओरा एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचली, इट्स ओके. बट त्यांच्या इथली एनर्जी आपल्यापर्यंत जेव्हा येते ना, इट्स बॅड. बिकॉज ते त्यांच्या एनर्जीमुळे आपल्याला हानी पोहोचत असते. प्रत्येक शरीरामध्ये हानी पोहोचत असते, आपल्या मानसिकतेमध्ये हानी पोहोचत असते. आणि मग तेव्हा काय करायचंय? घरी आल्यानंतर आधी आल्या घराच्या बाहेर पाय धुवायचं, पायाने बाहेर पाणी टाकायचं. आपल्याला समजा वाटलं की अनइझी फील झालं, तर आपल्या घरी ओरा पावडर तयार करायचा. सध्या ओरा पावडर नसेल, सध्या गंधमी असेल, गुलाब पाकळ्या असेल, त्या छानपैकी वाळवा, एकत्र करा. त्याच्यामध्ये मला वाटलं की इसेन्स टाकायचं, इसेन्स टाकू शकता. नाहीतर ओरा पावडर पण विकत मिळतो, जी इतकी सुगंधित असते ती. त्याच्यामुळे तुमचा ओरा पूर्णपणे क्लीन असतो रोज आंघोळ केल्यानंतर. हे झालं ह्या गोष्टीचं मेथड. हा रेखीचा अजून आपण सुरुवात करायची आहे. का बरं रेखीला सुरुवात करायची आहे? कारण की तुम्हाला बॅकग्राऊंडला कळायला पाहिजे की आधी नेमकं काय करायचं. सगळं साफसूफ करायचं आपल्याला. आता इथे सांगा मला, आरती मॅडम नवीन आहे, आरती मॅडमला विचारते. आरती मॅडम, तुम्ही भाग्यवान आहात का? खूप भाग्यवान. असं असं काही नाही. तुम्ही तुम्ही भाग्यवान आहात. थँक सो मच. ते तुझं मोठेपण आहे. हा. हा. हो ना. तुम्हाला हो ना. बघा, आता फक्त आपले दिवस किती झाले? फक्त आपले 4-5 दिवस झाले असेल मॅडम. 4-5 सेशन झाले. कारण की मॅडम समृद्धी शक्तिपात्रापासून जुळले आहे. बरं बोल, अर्थाई बोल. तुला कसं वाटेल की तू भाग्यवान आहे वाटते की तुला वाटत नाही की तू भाग्यवान आहे बा म्हणून? काय वाटते? भाग्यवान आहे ना? नाही ग, पण असं. हा. हम्म. येस. हा. बरोबर आहे. भाग्य. हा. थँक्यू थँक्यू. बाहेर जातो. थँक्यू. तुमचं ते मोठेपण झालं. भाग्यवान ह्या करता म्हणते की आज बघा, आपल्याला राहायला घर आहे, आपण सुरक्षित घरात राहतो. कितीतरी मैत्रिणी अशा आहे की त्यांना राहायला घर नाही. कितीतरी मैत्रिणी अशा आहे की त्यांना घालायला कपडे नाही. कितीतरी मैत्रिणी अशा आहे की त्यांना आई म्हणणारं कोणी नाही, पत्नी म्हणणारं कोणी नाही. अशा कितीतरी मैत्रिणी आहे की ज्यांना असं वाटतं की माझं हक्काचं कोणीतरी पाहिजे. माझं. आपण किती लकी आहोत, आहोत की नाही लकी? आपल्याला माझं म्हणण्यासाठी कोणीतरी आहे. हा. आणि म्हणूनच म्हणते, नवऱ्यासोबत भांडायचा हक्क पूर्ण आला, अधिकारच आहे भांडायचा. पण नवऱ्याला आपण जितकं जपतो ना, त्यापेक्षा ते आपल्याला जपत असतात. फक्त त्याचा एकच प्रश्न असतो, ते बोलून दाखवत नाही.
ते बोलून दाखवत नाही, त्यांना एक्सप्रेस कारण. मग त्यामागे कारण काय असतं? कारण त्या व्यक्तीची रचनाच त्यांनी तशी केली आहे. स्त्रीची रचना वेगळी केली आहे, पुरुषाची रचना वेगळी केली आहे. ते फक्त आणि फक्त माइंड, आपल्या ब्रेनने विचार करतात. आपण आपल्या हृदयाने विचार करतो. म्हणून आपल्याला असं वाटते की ते माझ्यावर प्रेम करतात की नाही करत. पण प्रत्येक माणूस आपल्या बायकोवर प्रेम करत असतो. आणि हेच आपल्याला रेखीमध्ये शिकवल्या जाते. रेखीचे 5 तत्व मी तुम्हाला सांगणार आहे कोर्समध्ये काय काय घेणार आहे. तर तुम्हाला मी सांगणार आहे की आनंद जीवनाची कला, आनंद जीवनाची कला. त्यानंतर असणार आहे रेखी स्पर्श चिकित्सा. रेखी ही एक स्पर्श चिकित्सा असणार आहे आणि तुम्ही फक्त स्पर्शाच्या माध्यमातून इतरांना भलं करणार आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी स्वतःचा तर ओरा बघणारच आहात, पण इतरांचा पण ओरा तुम्ही बघू शकणार आहात. त्यानंतर 7 चक्र आणि आनंद जीवन. 2 व्यक्ती एकत्र आल्यानंतर ओरा कसा काम करतो मी तुम्हाला आता सांगितलं, की मी आता बाहेर गेले होते. बाहेर गेल्यानंतर त्या सगळ्या लेडीज भेटल्या, त्यांचं ते बोलणं चालणं आणि त्या एनर्जीमध्ये मी जेव्हा आली, तेव्हा मला वाटलंच कुठेतरी माझा ओरा अनइझी झालाय. तर आपण ओरा कसा आहे ते बघणार आहोत. त्यानंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी कसं काम करतं हे सुद्धा तुम्हाला इथे शिकवणार आहे. मनी मंत्रा, स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला आणि इतरांना कसं हील करायचं हे सांगणार आहे. तसंच आजार आणि त्याचे निदान हे तुम्हाला इथे मिळणार आहे. पास्ट लाईफ मेडिटेशन. पास्ट लाईफ मेडिटेशन का बरं? जसं आपण तर रोज मेडिटेशन घेतोच आहे, पण पास्ट लाईफ मेडिटेशन असताना तुम्ही तुमच्या गत जीवनामध्ये ज्या काही चुका केल्या असेल त्याचे छानसं मेडिटेशन असणार आहे. त्यानंतर आपल्याला शरीर लेवलवर काही त्रास होत असेल त्याचं पण आपण एक मेडिटेशन घेणार आहोत. आणि 7 चक्राचं मेडिटेशन आणि तसेच आपल्याला मनी मेडिटेशन घेणार आहोत. आणि ओरा बद्दल त्याच्यानंतर डॉक्टर मेका उसे कोण होते, रेखीचा इतिहास, रेखी का बरं आपल्या जीवनात आणली पाहिजे, हे सारं आपल्याला इथे शिकायला मिळणार. बरं, त्याच्यानंतरचा माझा प्रश्न आहे, रेखी तुम्ही रेखीला शोधलं नाही तर रेखीने तुम्हाला शोधलं. आता तुम्ही म्हणाल असं कसं होऊ शकते? त्याच्या मागचं कारण आहे, रेकी ही ज्याच्या जीवनात जाते त्याच्या जीवनात जायचं आहे. आता बघा आपल्या ग्रुपमध्ये 100 स्त्री आहेत, 100 जणी आहेत आपल्या ह्याच्यावर. पण ते 100 जण आलेत का? नाही, त्यांना गरज वाटत आहे, त्यांना गरज वाटते की नाही माझ्या लाईफमध्ये हे आहे ना, ह्या काय सांगणार नव्याने. हा, पण रेखी ज्याच्या जीवनात जाते, तिला ज्याच्या जीवनात जायचं आहे. फॉर एक्झाम्पल कृष्ण. कृष्ण स्वतः निवडतो मी कोणाच्या लाईफमध्ये जाणार. मी कृष्णाला नाही निवडलं, त्यांनी मला निवडलं की मी त्याच्या लाईफमध्ये, तो माझ्या लाईफमध्ये यावा. त्याचप्रमाणे ही रेखी असते. रेखी ही प्रत्येकाच्या लाईफमध्ये जात नसते. माझ्या गुरूंनी मला सांगितलं की रेखी जिथे जाते तिला तिथे जायचं आहे. मला सांगा, लक्ष्मी कोणाच्या घरात जाते? लक्ष्मी कोणाच्या घरात जाते? हा हा हा, मग तिथे काय असते? स्वच्छता पाहिजे आहे. हा, तिथे फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह बोलणारे पाहिजे आहे. नकारात्मक ऊर्जा असेल तर ती पण लक्ष्मी म्हणते की नाही, याच्या घरी मी टिकत नाही. एखादं श्रीमंताचं घर आहे, तिथे तुम्ही जा, पण तिथे श्रीमंती दिसेल तुम्हाला, पण मन शांती भेटणार नाही. पण एखाद्याचं गरीबाचं घर असेल, तिथे जा, तुम्ही म्हणाल किती शांत वाटतं, इथून मला निघावंसच नाही वाटत आहे. कारण काय असतं की घरातले वाद जेव्हा विकोपाला जातात, तेव्हा लक्ष्मी म्हणते, मी नेहमीच म्हणते, आपल्या जिभेवर कधी सरस्वती बसेल हे आपल्याला माहित नसतं. मग काय असतं, शब्द ही ब्रह्मांड है. आपले शब्द हे जपून वापरा. का बरं जपून वापरायचे? आपण जेव्हा बोलतो आपल्याला माहिती नसते लक्ष्मी तर घरात आहे, पण सरस्वती बघते, ती वेळ शोधते कधी जाऊन बसेल. आणि ती जेव्हा तुमच्या तोंडातून वाईट शब्द निघते तेव्हा ती तथास्तु, तथास्तु, तथास्तु म्हणत असते. म्हणूनच शब्द ही ब्रह्मांड आहे. मग ह्या शब्द ही ब्रह्मांड आहे जेव्हा असं म्हणतो, तेव्हा आपल्याला बोलताना थोडासा विचार करून बोलावं लागेल. ह्या पुढे लक्षात घ्यायचं, एखादा निगेटिव्ह विचार आला तेव्हाच्या तेव्हा म्हणायचं, आय एम सॉरी, कट 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 कट, कट 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 कट. का बरं? तुम्हाला
येत्या 10 दिवसामध्ये तुमच्या घरचं वातावरण, आता तुम्ही समृद्धी शक्तिपात केलाय सर्वांनी, तुमच्या घरचं वातावरण कसं वाटते सांगा मला. खूप छान वाटत आहे. अर्जुताई कसं वाटते समृद्धी शक्तिपाताचं? छान वाटत आहे. एनर्जी अजूनही आपल्या घरात आहे. हं? का बरं? मग मला सांगा, ह्या 3 दिवसाच्या क्लासमध्ये, समृद्धीच्या क्लासमध्ये आपण काय शिकलो? घरामध्ये समृद्धी आली, नात्यामध्ये समृद्धी आली, आरोग्यामध्ये समृद्धी आली. परत हे 10 दिवसाचा क्लास, ह्या 10 दिवसाच्या क्लासमध्ये विचार करा की आपली जे लेवल होती ते इथून इथपर्यंत येणार आहे. कोणती लेवल असणार आहे याची विचार करण्याची. निगेटिव्ह विचार येणारच आहे असं नाही म्हणत मी, हा, पण त्यातून बाहेर पडण्याची कला म्हणजे रेखी. त्यातून बाहेर कसं पडायचं हे रेखीमध्ये शिकवल्या जाते. आणि प्रत्येक गोष्टी बारकाईने मी शिकवणार आहे. असं म्हणणार नाही की माझा फ्रीचा क्लास आहे मी तर तुम्ही काही नाही. देणं आहे तर भरभरून द्यायचं आहे, नाही तर काहीच नाही द्यायचं. माझं असं म्हणणं आहे. कारण की इथे बसणाऱ्या माझ्या विद्यार्थिनी, माझे स्टुडंट आणि माझ्या मैत्रिणी जेव्हा बाहेर जाल तर कोणी शिकवलं तर सरतेशेवटी माझंच नाव होणार की नाही ह्या मॅडमनी शिकवलं बा, मी ह्या मॅडमकडे शिकली. तर माझं नाव जेव्हा होणार, माझं सेंटरचं नाव जेव्हा होणार, तेव्हा मी पण म्हणेल की माझ्या सेंटरचं नाव चांगलं झालं पाहिजे. असं नको की अर्धवट ज्ञान दिलं आणि सोडून दिलं. एकच म्हणणं आहे की माझ्या गुरु नेहमीच म्हणायचे, कारण की मी माझ्या गुरूंना नेहमी मानते. त्यांच्याकडे मी शिकली आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला वाटलं की मी जशी क्लासेस घेते तसं तुम्हाला पण क्लासेस घ्यायचे मॅडम, मला पण क्लास घ्यायचा आहे, कारण की प्रत्येकांना वाटते की मला पण कुठे ना कुठे अर्निंग करायची आहे. तुम्ही पण क्लास घेऊ शकणार, पण केव्हा? जेव्हा तुम्ही परिपूर्ण होणार तेव्हा. आणि एकच म्हणते, गुरु असावा ज्ञाता, ज्ञाता शिष्याची लीनता. गुरु असावा ज्ञाता, कारण की गुरु जर देणार असताना आणि शिष्य जेव्हा लीन शिकतो तेव्हाच त्याच्या लाईफ मध्ये प्रोग्रेस होत असते. जेव्हा अर्जुनाला बाण मारायला सांगितलं, इतरांना फक्त झाडाचे पान दिसले, फांद्या दिसल्या, फक्त अर्जुनाला त्या पक्षाचा डोळा दिसला. आता मी जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगणार की नाही, प्रत्येक गोष्ट तुम्ही जेव्हा बारकाईने शिकाल ना, तेव्हा म्हणणार की नाही मला हे इथं मिळालं, हे मिळालं, याचं हा सोल्युशन हे आहे, त्याचं सोल्युशन ते आहे, असं भेटणार आहे. आता आपण, मला सांगा, आज आपण मेडिटेशन घ्यायचं का? आवडेल का मेडिटेशन घ्यायला? हं? मृणाल आली आहे. मृणालचा सकाळला उशीर झाला. मृणाल, आज मृणालचं एक छोटस मेडिटेशन घेऊया. मृणाल, तयार आहे तू? माईक बंद आहे मॅडमचा. तर चला, आपण शिकत आहोत आनंद जीवनाची शिका. तुमच्या जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी काय काय गोष्टी लागतात सांगा मला. हं? हं? अजून? त्यानंतर? हं. येस. हा. हा. येस. पण आपण असं म्हणणार का माझ्याजवळ पैसा येईल तेव्हा मी आनंदी, असं म्हणणार का? नाही ना. हा. 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 मग घरात सुख समाधान आपण सर्वच. हा. पैसे पाहिजे. येस. येस. मग आता मला सांगा. हा. आता हा तुम्ही क्लास करत आहात बरा. येस. 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 येस करा हा तसं. येस. 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 ह्या क्लास मधून मला एनर्जी मिळणार आहे. येस. आणि आता हे हात मागे न्या. हात मागे, हात मागे न्या आणि म्हणा, आय कॅन डू इट. येस, आय कॅन डू इट. आय कॅन डू इट. येस, आय कॅन डू इट. आणि परत हात मागे न्या. किती हात मागे गेला? किती हात मागे गेला? मगांपेक्षा गेला थोडस जास्त? बघा, गेला. मग मला सांगा, फक्त एक शब्द, आय कॅन डू इट. ह्या शब्दांनी समजा तुमचा हात इतका मागे जाऊ शकते. फक्त एक शब्द, आय कॅन डू इट. एवढ्या शब्दांनी जेव्हा हात इतक्या मागे जाऊ शकते, मग 10 दिवसाच्या क्लासच्या रिव्हिजननी आपलं माइंड, ब्रेन, शरीर
आत्मा बदल होणार की नाही होणार? यस, बदल होणार ना? मग हा बदल आणि हा बदल आपण कपडे बदलवतो त्यासारखा नसणार आहे, कारण की आज हे कपडे बदलले उद्या नाही. हा बदल परिपूर्णतेचा असणार आहे. मग परिपूर्णता कोणती असणार आहे? माझ्या माइंडची परिपूर्णता, माझ्या ब्रेनची परिपूर्णता, माझ्या शरीराची परिपूर्णता, माझ्या ओराची परिपूर्णता. हे जेव्हा म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा म्हणाल की नाही मला सारं मिळालं आहे, तेव्हा तेव्हा तुमच्या लाईफ मध्ये एनर्जी आहे. आणि यामध्ये एक परत सांगते, जिजाऊ शिवबांना काय म्हणायच्या? उद्याला शिवजयंती आहे, राजे म्हणायच्या, राजे म्हणायच्या. आणि आपण आपल्या लेकरांना काय म्हणतो? आपल्या मुलाचं खूप गोड याच्याने आपण ठेवतो. हा, फॉर एक्झाम्पल माझ्या मुलाचं नाव भूषण आहे. मी त्याला भूषण न म्हणता समजा ए भूष्या, ए भूचू असं म्हणेल, त्याच्या नावाचं काय होईल? चिरफाड केली होईल. त्याच्या नावाची काय होईल? चिरफाड केलेली असणार. मग मला सांगा, आपल्याला आपल्या नावाचं जेव्हा चिरफाड केलेलं असेल, त्या नावामध्ये एनर्जी येणार का? नाही ना. मग जेव्हा राजमाता शिवबांना छत्रपती म्हणायचे किंवा राजे म्हणायचे, तेव्हा त्यांनी ठरवलं की माझ्या राजांना जनतेचं म्हणजे रयतेचा राजा करायचा आहे. रयतेचा राजा कसा असावा? छत्रपती. छत्र म्हणजे कोणतं असेल? आता त्याचं मीनिंग काय? छत्रपती म्हणजे छत्र असलेलं, जे रयतेवर छत्र असलेलं. आणि पती म्हणजे काय? हे म्हणजे पती म्हणजे काय? हा पती नाही, आपला जो आपला नवरा हा पती नाही. पती म्हणजे, हा सांगा ताई. येस. नाही. येस. हा, पती म्हणजे काय झालं? सर्वोच्च. सर्वोच्च म्हणजेच तो काय झाला? वडील झाला, पिता झाला, भाऊ झाला, सगळ्या नात्याने छत्रपती. मग छत्रपती जेव्हा झाले, रयतेचा राजा जेव्हा झाले, मग रयतेचा राजा समजा अख्ख्या महाराष्ट्राला हालून सोडलाय, अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी सत्ता गाजवली आहे. दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता काबीज केली त्यांनी. मग आपण रेखीची सत्ता कुठपर्यंत गाजवणार आहोत? आपल्या घरापर्यंतच. आपल्या घरापर्यंतच नाही, तर आपल्या स्वतःपर्यंत नाही, तर आपले नातेवाईक, आपल्या मित्रमैत्रिणी, त्यांना सांगा. तुम्ही समजा ह्या साध्या पाण्याला, समजा तुम्हाला साधे पाणी प्यायचं, मग टाका नाही ते चोकोरे. चोकोरे टाकासाठी आपल्याला काय भरपूर काही लागते का? चोकोरे टाका, सेहेकी टाका, झालं शुद्ध पाणी. आणि त्यांना म्हणा की तू हे पाणी पी. मी डेफिनेटली सांगते ह्या पाण्याने तुझा आजार बरा होणार. मी डेफिनेटली सांगते तुझं मायग्रेन कमी होणार. हे येऊ द्या ना शक्ती. ही केव्हा येणार? जेव्हा स्वतःमध्ये तुम्ही आत्मविश्वास बाळगाल तेव्हा. मी सांगते म्हणून नाही. तर तुम्हाला जेव्हा वाटेल की नाही, म्हणते ना की चोकोरे टाक, सेहिके टाक, आणि हे टाकल्याबरोबर माझं लाईफ चांगलं होणार आहे, तर तितक्याच विश्वासाने तुम्ही जेव्हा टाकणार, तुमच्या लाईफमध्ये चेंज होणार. हे पार्श्वभूमी होती रेकीची, कारण की अजून मी रेकीला सुरुवात केली नाही. कारण की रेकीला मी सुरुवात करेल तुमच्या पूर्ण डोक्यावरून जाणार, म्हणून मी पार्श्वभूमी घेतली. तुम्हाला तयार करत आहे त्या मैदानामध्ये उतरासाठी. जसं मगाशी सांगितलं, श्रीकृष्णाने मैदानाची आखणी केली होती, मग त्यांनी पाहिलं होतं. तसंच रेकी आपल्याला करत असताना सगळ्या गोष्टींची गरज आहे. मग तुम्ही 10 दिवस जेव्हा इथं बसणार, नुसतं शरीरानं बसणार नाही, तर तुमचं मन पण इथे बसलं पाहिजे, तुमचं ब्रेन इथं बसलं पाहिजे, आणि तुम्ही इथे बसले पाहिजे. नाहीतर कसं आहे, मी काय पंडित वाचेल, पोथी वाचते आणि आपण हो हो हो, बिलकुल 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 बरोबर आहे. आणि नंतर घरी गेल्यानंतर आपल्या नवऱ्याला काय ग काय सांगितलं तिथे? आपण काय म्हणतो? नाही, काहीतरी सांगितलं होतं पण मला आता आठवत नाही. काहीतरी सांगितलं होतं पण मला आता आठवत नाही. असं नको व्हायला. बैठना हो तो पूरी तरह से बैठना. नाही का? हा क्लास आपल्याला आपल्या 10वीच्या क्लास सारखा वाटला पाहिजे. नाही, टीचर कडक आहे, स्टुडंट घडले पाहिजे. कारण की माझं का असते फंडा, मी शिकेल ना, माझं एकच असते, परिपूर्णतेने शिकेल. शिकवेल ना, परिपूर्णतेने करेल. तर तुम्हाला, मला माझे विद्यार्थी चांगले घडले पाहिजे हीच माझी इच्छा आहे. त्यामुळे तुम्हाला परिपूर्णतेने मी सांगणार. एनी क्वेश्चन? काही कोणाची क्वेश्चन आहे? आपण उद्याला सुरुवात करू छानशा मेडिटेशननी. इथे ज्या नवीन असेल मृणाल वगैरे, गीताताई तर तुम्ही, चनावरताई तुम्ही सकाळच्या मेडिटेशनला या. मेडिटेशन अगदी फ्री आहे, खूप छान मेडिटेशन आहे.
आणि उठाच प्रयत्न केलं की सगळं असते. प्रयत्न केलं की सगळं होत असते. हे देते. हां, हां. कसं वाटलं? टोटली हां, तेच तर. तुम्हाला सांगते मी जो YouTubeवर व्हिडिओ टाकला होता कालचा आपल्या मेडिटेशनचा, माझ्या बहिणीचा मला फोन आला, की "संध्या तू युवर मी अशी सर्च करत होते म्हणे, अचानक तुझा व्हिडिओ समोर आला म्हणे आणि तो व्हिडिओ लावून मी जेव्हा बेडवर झोपले म्हणे, इतकी शांत झोप लागली म्हणे, इतकं मला म्हणे वाटतच नव्हतं म्हणे इतकं इतकं काही छान असेल बा म्हणून. पण अक्षरशः ती म्हणे म्हटलं थँक यू. आणि कारण हां, हां. हां, हां. हं, हं. अलार्म लावून ठेवा, उठणं होईल. आणि आम्ही सगळ्याजण उठतो. विशेष करून मला जान्हवी ताईचं कौतुक वाटते. त्या तर माझ्या आधी उठतात आणि वाट बघतात की कधी सुरू होणार आहे. नाही का हो? म्हणजे त्या खरंच सकाळला खूप छान असते वातावरण. त्याच्यामुळे सर्वांनी उठा आणि सर्वांनी करायचं आहे. आजच्या बद्दल कोणाचे काही क्वेशन विचारायचं आहे? आरतीताई काही विचार हां, हां. येस, हो. शक्य असल्यास टाका आणि जेव्हा आपण हॉटेलमध्ये बाहेर जेवण करायला जातो आणि तेव्हा पण टाका आणि मुलांच्या जेव्हा तुम्ही बॉटल्स भरता शाळेसाठी विशेष करून, तेव्हा पण चोकोरी आणि सेहेकी टाकायचं आहे. आणि नाही चोकोरी, सेहेकी टाकलं अर्टीताई फक्त मग पाण्याकडे बघायचंय. थँक यू, आय लव्ह यू डिअर, थँक यू सो मच. तुम्ही माझ्या घरी येऊन बघाल, माझा आरओवर अजूनही मी लिहिलेला आहे. कारण काय, की दरवेळेस मी मुलांसोबत राहणार नाही, दरवेळेस मी माझ्या नवऱ्यासोबत राहणार नाही. पण त्या आरओमध्ये पाणी पिल्यानंतर माझ्या घरचे येणारे पाहुणे असेल, कोणीही असेल, त्यांना त्याची चव येणार ना, त्याकरता. हां, मी पाण्यावर अफर्मेशन कशी लिहायची ते उद्याला सांगते तुम्हाला. म्हणजे तुम्ही ते प्रॉपर लिहून टाकणार. त्या पद्धतीने तुम्ही लिहा. म्हणजे पद्धतशीर लिहिली तर तुम्हाला निश्चितच त्याचा लाभ होणार आहे. आणि उद्याला आपण छानसं मेडिटेशन घेऊया आणि उद्याला आनंदी जीवनाची आणि रेखीचा इतिहास उद्याला मी तुम्हाला सांगणार. रेखी म्हणजे काय, रेखीचा इतिहास कसा आहे, ते तुम्हाला मी उद्याला सांगणार. अजून काही? हं, हं. नाही, नाही. मी YouTubeला व्हिडिओ टाकते, ते ऐकून घ्यायचं. YouTubeला व्हिडिओ असणार माझे. हो. हां, हं. हं, 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 हं. बिलकुल. YouTubeला नाही का व्हिडिओ टाकत त्याची आपल्या ग्रुपला आहे ना, तुम्ही ओपन केलं तर त्याचा आणि तुम्ही बघू शकता आपण आता तो मर्काबा हिलिंग केलं किती जबरदस्त आहे त्याचा रिझल्ट. मर्काबा हिलिंगचा रिझल्ट जबरदस्त आहे. आणि इथे बसणाऱ्या म्हणजे ज्या लकी आहेत त्यांनी मर्काबा हिलिंग केलं. खरंच लकी आहे. खूपच सुंदर त्याचा त्याचा इफेक्ट खूप जाणवतो. प्रत्येक चक्रावर जाण प्रत्येक चक्रावर जाणवतो. तो ठीक आहे. धन्यवाद. थँक यू. तुम्ही उद्याला आपण 2 वाजता क्लास घेऊया. आज वेळ झाला त्याकरता सॉरी आणि थँक यू सो मच. थँक यू, थँक यू, थँक यू.